महिला शक्ती विधेयक जे बिल आपलं संसदेत मांडण्यात आलं त्याला काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उभाठा असे यासारखे अनेक जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ते बिल पास होऊ दिलं नाही आणि महिलांच्या प्रगतीला खोडा घातला. महिला विधेयकाला विरोध म्हणजे 50% लोकसंख्येच्या प्रगतीला विरोध असा आम्ही समजतो. त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय पंकजाताई, प्रीतमताई यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे हा जन आक्रोश जो महिलांमध्ये आज उफाळून आलेला आहे त्याला कुठेतरी मुक्तता देणे, त्यांना बोलण्याचा चान्स देणे आणि ह्या ज्या त्यांच्या जो त्यांचा रोल आहे विरोधकांचा, याला कडकडून विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे. आम्ही इथंपर्यंतच थांबणार नाहीत. तर जसं आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातूनच फक्त 1 करोड महिलांच्या स्वाक्षऱ्या ते कलेक्ट करणार आहेत, ज्यातून कळेल की खरंच ही भूमिका महिलांना पटली का नाही. आणि ह्या 1 करोड सह्यांमध्ये जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या ह्या बीड जिल्ह्यातून जातील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. कारण हे विधेयक फक्त कुठल्या एका पक्षासाठी नव्हतं, तर हे विधेयक हे प्रत्येक पक्षातल्या महिलेसाठी होतं. हे पहा, राजकारणामध्ये घराणेशाही असलेल्या महिला आरामात पोचतात, त्यांना ऑलरेडी पद तयार असतं, त्यांना आरक्षणाची गरज नाही. परंतु ज्या सर्वसामान्य महिला आहेत, सर्वसामान्य महिलांना आरक्षण हा एक चान्स असतो जिथे त्या राजकारणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करू शकतात. त्यामुळे महिला विधेयकाला विरोध म्हणजे जवळपास महिलांना विरोध केल्यासारखा आहे आणि आमचा मोठा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत.